प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल फिनॉल इथरचं क्लासिफिकेशन बघितलंय आणि नॉमेनक्लेचर बघितले. ओके, आजचा जो मेन पार्ट आहे तो आहे आपला. ओके, मी लास्टचं जे रिपीट करतो की जे अलील अल्कोहोल अँड अदर थिंग्स क्लासिफिकेशन आपण केलं. अल्कोहोल आणि फिनॉल मधला डिफरन्स बघितला. ओके, मोनो डाय ट्राय पॉली कंपाऊंड जे आहेत त्याचे एक्झाम्पल आणि क्लासिफिकेशन बघितले. त्यानंतर ए पार्ट अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड, त्याच्यामध्ये 3 पार्ट प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, राईट. देन बी पार्ट अल्कोहोल कंटेनिंग sp2COH आणि त्याआधी ॲलेलिक अँड बेन्झिलिक अल्कोहोल. नाव त्यानंतर आपण नॉमेनक्लेचर बघितले. कॉमन ट्रायल नेम कार्बिनोल सिस्टीम अँड आयुपॅक नेम. ओके, देन नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल, नॉमेनक्लेचर ऑफ इथेनॉल अँड लास्टली अगेन अल्कॉक्सी आणि इथॉक्सी जे तुमचं नॉमेनक्लेचर आहे ते. न्यूली जो पार्ट आहे तो आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. न्यूली जो पार्ट आहे तो अल्कोहोल अँड फिनॉल्स आहे, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, यामध्ये ॲक्च्युली टोटल 5 पार्ट पडतात, ABCDE. ओके, फ्रॉम अल्किल हलाइड बाय ऍसिड कॅटलाइज रिॲक्शन. ओके, अल्किनवर मार्कोनिकॉफ अँड अँटी मार्कोनिकॉफ रूल. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन अल्किन हे आपण ऑलरेडी 11 मध्ये केलंय. हा जो डी पार्ट आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, इथून पुढच्या ज्या रिॲक्शन आहे त्या तुम्हाला ऍक्च्युली बोर्डच्या पेपरमध्ये दिसतील बऱ्याच वेळा. ओके, ऑप्शन म्हणून. आणि हा जो आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सेकंड रिॲक्शन त्यामधली, आणि ई पार्ट बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार रिएजंट हे आपण भरपूर वेळा बघितलंय. पण यामध्ये चेंज असा होतो की अल्डिहाइड कीटोन किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड यूज केल्यानंतर आपल्याला मिळणार जो अल्कोहोल आहे हा वेगवेगळ्या टाईपचा असेल, त्या रिलेटेड मी बोलतो. आणि देन प्रिपरेशन ऑफ फिनॉल. आपल्याला मेनली हे 5 पॉईंट आज बघायचे आहेत. ओके, ना सो स्टार्ट विथ अल्कोहोल अँड फिनॉल्स. त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फर्स्ट पार्ट. नाव प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये अल्कोहोलमध्ये फ्रॉम अल्किल हलाइड ही रिॲक्शन आपण लास्टली बघितलेली आहे, जी 10 चॅप्टरमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपाऊंडमध्ये होती. ओके, इथं दिलंय की रेफरन्स सेक्शन 10.62. त्या रिॲक्शनमध्ये आपण सिल्वर ऑक्साईड वापरलाय, याचा अर्थ AgO3 और AgO3 एनिथिंग और एक्वेस अल्कली. त्या रिलेटेड आपण एक साऊंड आयकॉन जो आहे कोणाचा चालू आहे तर बंद करा प्लीज. इथे ही रिॲक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड मध्ये बघितली होती. ओके, अल्कोहोल पार्ट ज्यावेळेस आपण अल्किल हलाइड घेणार त्याच्यामध्ये कुठलाही बेस टाकणार आणि त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल मिळणार. तर फ्रॉम अल्किल हलाइड ओके RX अल्किल हलाइड OH तुमचा रिॲक्ट होणार ROH च्या होणार. सो ही रिॲक्शन आपल्याला तिथे यूज करायची. ओके, सिल्वर नायट्रेट और कुठलाही नायट्रेट हा सिल्वर ऑक्साईड म्हणून काउंट होईल. HNO3 हा पण ऑक्साईड आहे. ओके, ऍसिड म्हणतो आपण त्याला, पण ऍक्च्युली त्यामध्ये ऑक्सिजन 2 पेक्षा जास्त असतात, ते सगळे ऑक्साईड्स असतात. ओके, तर फ्रॉम अल्किल हलाइड ही रिॲक्शन आपल्याला जी हॅलोजन मध्ये आहे तीच आपल्याला कलेक्ट करायची. फ्रॉम अल्किल हलाइड आपल्याला अल्कोहोल तयार करायचं. ज्यावेळेस हे क्वेश्चन येतात त्यावेळेस हे डायरेक्टली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मधल्या स्टेप्स म्हणून काउंट होतात. आणि मी जो सांगितलं पुढे जो डी पार्ट नंतर हा इम्पॉर्टन्स पार्ट चालू होतो. इथे परत रेफर केलाय बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन 11 मधल्या रिॲक्शन आहे, तिला आपण मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ या टाईपचे 2 रिॲक्शन बघितले. ओके, त्यापैकी मार्कोनिकॉफ किंवा अँटी मार्कोनिकॉफ दोन्ही पण अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये होतात. ओके, अनसिमेट्रिकल अल्किन तुम्हाला माहिती आहे, ज्यामध्ये 3 कार्बन असतील तर एका ठिकाणी साईडला डबल बॉन्ड असेल. ओके, डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला जर डिफरंट अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील, डिफरंट अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील तर आपण त्याला अनसिमेट्रिकल अल्किन म्हणतो. आणि जर डबल बॉन्डच्या मध्ये जो डबल बॉन्ड असेल कार्बन कार्बनचा, त्यांच्या दोन्ही साईडला सेम असतील अल्किल ग्रुप तर त्याला आपण सिमेट्रिकल अल्किन म्हणतो. गायत्री, साऊंड आयकॉन ऑन ऑफ करा प्लीज. हॅलो गायत्री. बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन मार्कोनिकॉफ रूल आपण यूज करतो. सिंपल आहे. आपण त्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड केला. नो प्रॉब्लेम. मार्कोनिकॉफ रूल तुम्हाला माहिती आहे. HCl जर आपण घेतला त्याच्यामधला क्लोरीन हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट जो असतो तो नेहमी लेस हायड्रोजन ज्या कार्बनला आहे त्याला ऍड होतो, त्याला आपण मार्कोनिकॉफ रूल म्हणतो. आणि अँटो मार्कोनिकॉफ रूल मध्ये
कार्बन कार्बन अनसॅच्युरेशन मध्ये डबल बॉन्डला, ज्या डबल बॉन्डला हायड्रोजन कमी असतील त्याला जर आपण निगेटिव्ह पार्ट जोडला तर त्याला आपण अँटी मार्कोनी कंपाऊंड म्हणतो. हा आपण ऑलरेडी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड मध्ये बघितलाय आणि 11 मध्ये पण बघितलं होतं. नेक्स्ट जो पार्ट आहे तो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. ही रिॲक्शन आपण बोर्डवर केली होती आणि याबद्दल तुम्हाला मी एक्झाम्पल पण दिलं. ओके, आता अल्किन. ओके, अल्किन मध्ये आपण शक्यतो इथिन वापरतो, प्रोपेनॉन आणि इथिन. हा जो Br3 ग्रुप आहे, ट्राय अल्किल बोरेन. ओके, हा मेन आपला पार्ट आहे जो आपल्याला फायनलला मिळणार. B2S6 हा आपला रिएजंट आहे, त्याला आपण डाय बोरेन म्हणतो. हायड्रोबोरेशन रिॲक्शन होते, याचा अर्थ एस आणि बोरेन हे ऍड होतात. सो इथं टू गिव्ह दॅट ट्राय अल्किल बोरेन. सो डिपेंड राहिला की तुम्ही आर ग्रुप किती वापरले. जर 3 वापरले असतील तर ट्राय बोरेन मिळेल, जर 2 असतील तर 2 मिळेल. ओके, ही रिॲक्शन आपण सॉल्व्ह करून देऊ. इथे पुढे लिहिले रेफर 11 आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल ऑफ अल्किन. कारण हायड्रोबोरेशन मध्ये मेनली अँटी मार्कोनिकॉफची इक्वेशन केलं जातं कधी, ज्यावेळेस तो 3 मध्ये असेल. जर CH2CH2 असेल तर ते सिमेट्रिकल अल्किन आहे आणि त्यामध्ये रिॲक्शन होते पण ते अँटी मार्कोनिकॉफ नुसार होत नाही. नाव इथे डी पार्ट, बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. कीटोन पहिला पार्ट दिलाय. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये कोणते कोणते पार्ट येतात, एक अल्डिहाइड आणि दुसरा कीटोन. थर्ड येतो तो ऍसिड पार्ट असतो, त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. ओके, सध्या आपल्याला बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन, अल्डिहाइड अँड कीटोन पासून आपल्याला बनवायचं ते अल्कोहोल. जर आपल्याला रिडक्शन करायचं असेल तर आपल्याला लागणार रिड्युसिंग एजंट. आणि रिड्युसिंग एजंट लास्ट टाइम आपण 4-5 वेळा सांगितलं होते, पीसीसी अनॉदर ते ऑक्सिडायझिंग एजंट असतील. तर याला रिलेटेड पार्ट लिथियम ॲल्युमिनियम, दॅट इज बोरोहायड्रेट. नंतर NaBH4, इट्स ऑल्सो रिड्युसिंग एजंट. H2 निकेल ऑर PD, इथं PT किंवा SNSCl या टाईपचे पण रिएजंट असतात, ते सुद्धा आपले रिड्युसिंग एजंट आहे. हे सगळे दिलेले आहेत, हे तुमचे रिड्युसिंग एजंट आहेत. रिड्युसिंग एजंट याचा अर्थ ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ते ऍडिशन करतात हायड्रोजनची. ओके, आता इथं RCHO आहे, हा कुठला तरी अल्डिहाइड आहे, राईट, कारण अल्डिहाइड कीटोन बघतोय. CHO आलाय, दॅट्स वाय दिस इज अल्डिहाइड. H2 निकेल, हा जो तुमचा H2 निकेल आहे, हा काय करेल, इथला हायड्रोजन इथे ऍड करेल. याचा अर्थ हायड्रोजनची ऍडिशन झाल्यानंतर इथं एक हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन, दॅट्स वाय CH2OH. OH हा न्यूली फॉर्म होतो आणि CH हा ऑलरेडी या हायड्रोजन कार्बनचा आहे, त्याचा इथे फक्त एक हायड्रोजन ऍड होणार आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन ऍड होणार. सो प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. तुम्हाला या रिॲक्शन वरून एकच पार्ट घ्यायचा आहे, जर प्रायमरी अल्कोहोलचं रिडक्शन केलं, जर अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर आपल्याला फक्त प्रायमरी अल्कोहोल मिळणार. द प्रोडक्ट इज अ प्रायमरी अल्कोहोल व्हेन वी रिॲक्ट द रिॲक्शन विथ अल्डिहाइड. ओके, अल्डिहाइड जर असेल तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलच मिळणार आहे. तुम्ही कुठलाही रिएजंट यूज करा. ओके, रिडक्शन रिएजंट, रिड्युसिंग एजंट कुठलाही यूज करा, तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळेल. अदरवाईज इथं जर कीटोन असेल, ओके, ऍसिटोन, प्रोपेनॉन, ब्युटेनॉन, तर तुम्हाला मिळणारा कंपाऊंड हा शक्यतो सेकंडरी अल्कोहोल असतो. ओके, फक्त प्रायमरी अल्कोहोल कधी मिळेल, ज्यावेळेस इथं अल्डिहाइड असेल. अदरवाईज तुम्हाला जर कीटोन जर सापडले असेल ना, कीटोन हा शक्यतो सेकंडरी अल्कोहोल म्हणून मिळेल, जर कीटोन तुमचा रिॲक्टंट म्हणून असेल तर. कुठलीही रिॲक्शन असू द्या, प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड पासूनच बनेल, आणि जर कीटोन असेल तर त्यापासून सेकंडरी अल्कोहोल तयार ना. सेकंड पार्ट यामध्ये बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड नंतर बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. लुक हिअर, मी जसं बोललो, आणि इथे वर एक रिॲक्शन बघा, कीटोन दिलाय, सेम रिएजंट यूज केले आणि त्याचा सेकंडरी अल्कोहोल तयार झाला. ओके, कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोल आणि जर अल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल. इट्स अ फिक्स थिंग्स. नाव बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता हे कार्बोक्सिलिक ऍसिड सिंपल आहे, आपण ऍसिड पार्ट घेतला, इथं RCOH एक ऍसिड यूज केलाय. ओके, समजा ऍसिडिक ऍसिड जरी आपण यूज केलं तर हा जो लिथियम ॲल्युमिनियम टेट्राहायड्रेट जो आहे किंवा हायड्राइड, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और टेट्राहायड्राइड जो आहे तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तो इस्टर, कीटोन, अल्डिहाइड या सगळ्यांना इझिली रिड्यूस करतो. ओके, तो कमर्शियलचा आहे. ओके, एक्सपेन्सिव्ह पण आहे, इथं बराच डेटा दिलाय. फक्त एक ध्यान ठेवा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर कुठेही तुमच्या रिॲक्शन मध्ये इथे दिलेला असेल तर इथला कुठलाही कंपाऊंड इझिली डायरेक्ट रिडक्ट होतो. याचा अर्थ अल्डिहाइड, कीटोन किंवा ऍसिड या ग्रुपचं कन्व्हर्जन डायरेक्ट अल्कोहोल मध्ये होईल. ओके, रिडक्शन इज कन्व्हर्जन ऑफ ऍसिड, कीटोन, अल्डिहाइड टू अल्कोहोल. ध्यानात ठेवा.
आणि याच्या ऑपोजिट जर ऑक्सिडाइज करायचं असेल तर अल्कोहोल तुम्हाला दिलेलं असेल, त्याचं जर तुम्ही ऑक्सिडायझिंग केलं, ओके, ऑक्सिडायझिंग यूज केला तर तुम्हाला अल्डिहाइड कीटोन मिळेल. आणि अल्डिहाइड कीटोनचं जर तुम्ही ऑक्सिडायझेशन केलं तर तुम्हाला ऍसिड मिळेल. ते तुम्हाला अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड या ग्रुपमध्ये मी डिटेलिंग समजून सांगेल. फक्त इथं ध्यानात ठेवा, रिड्युसिंग पार्ट यूज करतोय. सो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा तुमचा रिड्युसिंग एजंट आहे, किंवा जो दुसरा H2 निकेल किंवा रॅनी निकेल, पीटी, पॅलेडियम, SnSCl, ओके, NaBH4 या टाईपचे जे रिड्युसिंग एजंट आहे ते यूज केले की तुम्हाला ऍसिडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होईल. ओके, और अल्डिहाइड कीटोनचं सुद्धा अल्कोहोल मध्ये होईल. फक्त अल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल, कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोल. ओके, नाव आपण ऍसिडचं बात करतोय तर ऍसिड मध्ये किंवा कुठेही लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा जो आहे तुमचा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि जर तुम्हाला मिळालेलं जे ऍसिड आहे, कुठला ऍसिड, त्यामध्ये जर कंपल्सरी रेग्युलर ऍसिड हे जर राईट साईडला पार्ट असेल, लास्ट साईडला जर पार्ट असेल तर येणारा कंपाऊंड किंवा येणारं आन्सर फक्त प्रायमरी अल्कोहोल असेल. अल्डिहाइड अँड ऍसिड जर कंपाऊंड मध्ये असेल आणि तुम्ही लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज करत असाल तर येणारा प्रोडक्ट हा प्रायमरी अल्कोहोल असेल. प्रायमरी अल्कोहोलचा अर्थ तुम्हाला समजतो, OH ज्या कार्बनला ऍड झालाय त्याला फक्त एकच R ग्रुप असेल. पूर्ण रिंग किंवा अल्किल ग्रुप वगैरे वगैरे ते सगळे फक्त एका कार्बनला ऍड असतील. ओके, बाकी दुसरा कुठलाही पार्ट या कार्बनला ऍड नसेल, त्याला 2 हायड्रोजन फिक्स असतील आणि OH हा जो पार्ट आहे हा फिक्स असेल. R ग्रुप कितीही चेंज होऊ द्या, डझंट मॅटर. ओके, ह्याच्या काही कोर लाईन असतात या ध्यानात ठेवायच्या व्यवस्थित, त्या काही चेंज होत नाही. अल्डिहाइड असू और ऍसिड असू, त्यांचं कन्वर्जन प्रायमरी अल्कोहोल इन द प्रेझेन्स ऑफ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, इथं भरपूर एक्झाम्पल आहे. ROH चे कन्वर्जन, आता इथे इस्टर तयार झालंय, कुठलाही पार्ट दिलाय बघा, इथं ऍसिड मध्ये जर आपण अल्कोहोल टाकलं तर तुम्हाला इस्टर मिळेल, R-C डबल बॉन्ड OR प्लस H2O. देन या इस्टर मध्ये जर तुम्ही H2 हायड्रेशन केलं, हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दॅट्स कॉल्ड एज हायड्रोजनेशन, तर तुम्हाला RCH2OH आणि ROH मिळेल. हे कॅटॅलिक हायड्रोजनेशनची रिॲक्शन आहे. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन रिॲक्शन म्हणजे याच्यात कॅटॅलिस्ट यूज होतो. तो कॅटॅलिस्ट निकेल पीडी रिलेटेड टू H2 असेल. निकेल पीडी, निकेल पीटी, रॅनी निकेल, ओके, या टाईपचे नेम तिथे लिहिलेले असतील. हीट दिली, जस्ट हायड्रोजन ऍड केले की इस्टरचं कन्वर्जन डायरेक्ट अल्कोहोलमध्ये, 2 अल्कोहोलमध्ये होते. ओके, ROH आणि हा अल्कोहोल. ओके, त्यामुळे ज्या रिॲक्शन आहे सिंपल आहेत, फक्त ध्यानात ठेवायचे रिएजंट, रिड्युसिंग एजंट आणि कशाचं कन्वर्जन कशात होते. ऍसिडचं कन्वर्जन अल्कोहोल होतंय तर हे तुमचं रिडक्शन झालं, पण अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइड कीटोन मध्ये झालं आणि अल्डिहाइड कीटोनचं कन्वर्जन ऍसिड मध्ये झालं, तर हे तुमचं ऑक्सिडेशन आहे. लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन यामध्ये फरक समजला की रिॲक्शन इझिली समजते. नाव लास्ट पार्ट, E, बाय ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. आता हे ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्हाला नवीन काय सांगायला नको, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलंय, पण सिंपल पार्ट, मागं जो ग्रिग्नार्ड रिएजंट बनवला होता तो जो होता तो आपण यूज केला अल्किल हॅलाइड साठी. ओके, अल्किल हॅलाइड यूज केला, CH3 MgBr and Br2 मिळून RMgX किंवा RMgBr तयार केला. तो RMgBr हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट, हा तुमचा अल्डिहाइड कीटोन पार्ट. इथे ध्यानात ठेवा, ज्यावेळेस मी तुम्हाला ही रिॲक्शन एक्सप्लेन करतोय त्यावेळेस रिॲक्शन कशा होते, रिॲक्टन पार्ट ध्यानात ठेवा. ऍसिड, अल्डिहाइड आणि कीटोन मी जे तिन्ही पार्ट घेतलाय, डी मध्ये 2 पार्ट 1 and 2 आणि हा E पार्ट, त्यामध्ये स्पेशलायझेशन रिॲक्शन आहे, कॅटालायटिक रिडक्शन होते, याचा अर्थ त्याच्यामध्ये H2 यूज केलाय आणि ऑक्सिडायझिंग एजंट. इथे बाय ऍडिशन होते ग्रिग्नार्ड रिएजंट, पण ती कुणा होते, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड काय असेल ते. ओके, कीटोन आणि अल्डिहाइड, कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड RMgX यूज केल्यानंतरच आपल्याला अल्कोहोल मिळणार आहे. तुम्ही इथं कुठलाही कंपाऊंड अदर यूज केला आणि त्याच्यापासून तुम्हाला अल्कोहोल मिळणार नाही. ओके, सो अल्डिहाइड आणि कीटोन यूज करा, बाय ऍडिशन रिॲक्शन होईल. ऍडिशन रिॲक्शन म्हणजे काय, ऍड द R ग्रुप. ओके, R ग्रुप तिथे ऍड होईल, जो राहिलेला जो पार्ट आहे दुसरा MgX, तो OH ग्रुप निघून घेऊन जाईल आणि एक राहिलेला एक्स्ट्रा OH ग्रुप तिथे ऍड होईल. OH ग्रुप कोणाचा तयार होतोय, मेनली या ऑक्सिजनचा. ओके, समजा R ग्रुप इथे ऍड झालाय तर R या टाइप मध्ये दिसेल. MgX इथं OX चा जाईल कारण इथं निगेटिव्ह पार्ट आहे आणि हा पूर्ण पॉझिटिव्ह पार्ट या निगेटिव्हला ऍड होईल, OMgX. कार्बन आहे तसाच आहे, दिस कार्बन, दिस इज R ग्रुप, इज ऍड टू हियर आणि हे 2 बॉन्ड. इथं जो ऑडक्ट आहे, सॉरी ऍडक्ट जो आहे, ऍडक्टच्या मध्ये OH and C-R, R आहे तसाचे OH, याच्यामध्ये काय होते, इथं H3O प्लस दिलाय, H3O प्लस MgX मधून निघून जातो कारण MgX आणि H यांची ऍडिशन होऊन OH तयार होतो.
ओके, याला OH झाला की हा पूर्ण ग्रुप निघून जातो. ऍक्च्युली हा जो ग्रुप आहे हा इथे ऍड होतो आणि हा पूर्ण ग्रुप निघून जातो. OH ग्रुप इथे आला, MgOH बाहेर पडतो आणि तुम्हाला मिळतो अल्कोहोल. ध्यानात ठेवा, तुम्हाला कुठेही या ज्या जुन्या रिॲक्शन झाल्यात आतापर्यंत, हायड्रोजन डेरिव्हेटिव्हला SN1 SN2 सोडलं तर तुम्हाला कुठेही सध्यापर्यंत मेकॅनिझमची गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त 2 गोष्टी ध्यानात ठेवायचे की समजा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज केला आहे तर पहिल्यांदा ऍसिड आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, मग त्याचं प्रायमरी अल्कोहोल होतंय, सेकंडरी अल्कोहोल होतंय की काय होतंय. ओके, समजा ऍडिशन ऑफ ग्रिग्नर रिएजंट आहे तर मग त्याच्यामध्ये आपल्याला कीटोनच यूज करायचं आहे. अल्किल हॅलाइड यूज करून आपल्याला काय अल्कोहोल मिळणार नाही. ओके, तर या टाईपचा पार्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. त्याकरता इथे एक शॉर्ट प्रिपेअर पण दिलाय ग्रिग्नर रिएजंटच्या बाबतीत. ओके, फॉर्मॅलिडिहाइड दिलाय RmGBr. ओके, ग्रिग्नर रिएजंट सगळीकडे सेम आहे. फायनल प्रोडक्ट येतोय प्रायमरी अल्कोहोल. जर आपण अल्डिहाइड सेकंड यूज केला, त्याच्यामध्ये जर ग्रिग्नर रिएजंट यूज केला तर त्याचा येतो सेकंडरी अल्कोहोल. आणि जर आपण कीटोन यूज केला आणि जर आपण RmGBr वापरला तर टर्शियरी अल्कोहोल. असं का होतंय? तर हा जो R ग्रुप इथे ऍड झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रायमरी अल्कोहोल तयार होणार आहे. कारण R ग्रुप एका OH ग्रुपला ऍड असल्यानंतर आपण त्याला प्रायमर म्हणतो. इथं ऑलरेडी एक R ग्रुप आहे, दुसरा R ग्रुप इथे ऍड होतोय. सो 2 R ग्रुप, दॅट्स वाय त्या कार्बनला 2 R ग्रुप आहे ज्याला OH ऍड आहे. सो सेकंडरी अल्कोहोल. इथं R ग्रुप ऑलरेडी आहे एक, हा दुसरा, तिसरा इथून ऍड होतोय. सो ज्या कार्बनला OH ग्रुप आहे त्याला 3 R ग्रुप ऍड होत आहे. दॅट्स वाय दिस इज टर्शियरी. सो तुम्हाला ऍडिशन ऑफ ग्रिग्नर रिएजंट की तुम्हाला कळायला लागेल की प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कधी येईल. कारण हा जो एक आहे ऍडिशन पार्ट आहे, अल्डिहाइड, समजा ऍसिड अल्डिहाइड आहे, इथं R ग्रुप CH3 असेल, इथं एक CH3 असेल, 2 CH3 ग्रुप या कार्बनला ऍड झाले की तुमचा पुढचा सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. ओके, रिॲक्शन किंवा या कुठलाही पार्ट डिपेंडन्स कशावर आहे, तुमचा फायनलचा प्रोडक्ट कसा आहे, रिॲक्टनवर डिपेंड आहे. फॉर्मॅलिडिहाइड असेल तो फॉर्मॅलिडिहाइड आहे, त्याच्यात प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल असा काही पार्ट नाही. अल्डिहाइड मध्ये प्रायमरी अल्डिहाइड आहे, हा जो आहे हा सेकंडरी अल्डिहाइड आहे. सेकंडरी अल्डिहाइडचं टर्शरी मध्ये कन्वर्ट होतं ज्यावेळेस गिग्नर रिएजंट यूज केला जातो. पण आधीची जी रिॲक्शन होते त्याच्यामध्ये वेगळा पार्ट, त्याच्यामध्ये डायरेक्टली अल्डिहाइड यूज करा, कुठलाही प्रायमरी अल्कोहोल मिळेल जर तुमची रिॲक्शन रिड्युसिंग एजंट बरोबर होईल, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, नाव आता नेक्स्ट जो पार्ट आहे सिंपल पार्ट, इथे ज्या रिॲक्शन्स अवेलेबल केल्या जातात इथे किंवा या डू यू नो अँड अदर थिंग, या सगळ्या जुन्या 11च्या रिॲक्शन. तुम्हाला जो जो पार्ट 11 मध्ये कोणाचं कन्फ्युजन पार्ट असेल तो त्यांनी क्लिअर करून घ्या. इथं प्रेडिक्ट द प्रोडक्ट फॉर फॉलोइंग रिॲक्शन दिले, इथे एक पार्ट दिला, इथं अल्डिहाइड पार्ट दिला आहे, इथं H2 निकेल दिला आहे. जर निकेल यूज केला तर हायड्रोजनेशन होते, हायड्रोजनेशन होते म्हणजे 2 हायड्रोजन ऍड होतील. सो हायड्रोजन कुठे ऍड करायचा हा क्वेश्चन पडणार. मग इथं खाली त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं. या टाईपचा हा डेटा ना यूज करत चला. हा मागच्या जे बुक होते त्या तिथे असं काही सॉल्व्ह केलेलं नव्हतं. हे तुम्हाला खूप छान सॉल्व्ह करून दिले. तुम्हाला क्वेश्चन कसा रेफर करायचा किंवा अप्रोच काय क्वेश्चन ते तरी समजतं. ओके, तर मी तुम्हाला एक रिॲक्शन अलाउ करणार होतो, ती म्हणजे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. ओके, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. नाव आता हायड्रोबोरेशन ऑफ अल्किनच्या बाबतीत जस्ट सेकंड. नाव आता हा जो हायड्रोबोरेशन ऑफ अल्किन आहे, या जुना पार्ट जो आपण बघितला होता तो कसा होता, C डबल बॉन्ड, म्हणजे आपण अल्किन यूज करायचो बऱ्याच वेळा. ओके, इथे तुमचे हायड्रोजन हायड्रोजन और एनी अल्किल ग्रुप वी कॅन से, नो प्रॉब्लेम. प्लस इथं B2S6 हा तुमचा डायबोरेन, राईट. ही रिॲक्शन मी BH3 वरून पण दाखवली होती आणि B2S6 वरून पण दाखवली होती. ओके, B2S6 वरून रिॲक्शन होते, या बोरेनला 6 हायड्रोजन ऍड आहे, तर याचा अर्थ आपल्याला 6 रिप्लेसमेंट करायचे, 6 वेळा आपल्याला हा अल्किन ग्रुप यूज करायचा, राईट. त्यावेळेला मी सांगितलं होतं की रिॲक्शन जेव्हा बॅलन्स होते, जर B2S6 असेल तर आपल्याला इथे 6 यूज करायला लागतील. 6 यूज केले याचा अर्थ 6 हायड्रोजन इथे रिप्लेस होणार आहे. 6 हायड्रोजन रिप्लेस होता याचा अर्थ हे 6 अल्किन ग्रुप सॉरी, हे जे 6 अल्किन ग्रुप आहेत ते आपल्याला मेनली इथे जॉईन करायचे. ओके, B2S6 मध्ये हा जो बोरेन आहे हा ऍक्च्युली या टाईप मध्ये असतो. इथे तुमचा बोरेन डॅश, समजा हा बोरेन, वेट स्मॉल पार्टिकल मी देतो BH3. हा जो BH3 आहे हा आपण या टाईप मध्ये लिहितो, B डॅश हायड्रोजन्स. आता इथं जो आहे तो BH2 आणि हा तुमचा हायड्रोजन. तर मेनली बोरेन मध्ये जो
बोरेशन होतो, हायड्रोबोरेशन, त्यामध्ये हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट तुमचा असेल पॉझिटिव्ह पार्ट आणि हा तुमचा असेल निगेटिव्ह पार्ट. हायड्रोजनेशन हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा आपण कोणत्या कार्बनला जोडतो? अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार ज्या कार्बनला कमी हायड्रोजन ऍड आहेत तो, राईट. सो B2H6 मधला हा निगेटिव्ह पार्ट आपण जोडणार इथल्या कार्बनला. समजा इथे एक हायड्रोजन ग्रुप आहे, इथे एक हायड्रोजन ग्रुप आहे, इथं मी R ग्रुप देतो दुसरा एखादा, आणि इथे एक हायड्रोजन आहे. सो इथे नंबर ऑफ हायड्रोजन कोणाला कमी आहे? या ग्रुपला, राईट. या ग्रुपला किंवा या कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन कमी आहे. सो हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा जो निगेटिव्ह हायड्रोजन हा आपण जोडणार आहे इथे. ओके, या टाईप मध्ये आपण कंटिन्यूस रीडिंग करत जाणार. हा हायड्रोजन इथे ऍड केला तर B2H6 त्याला ऑलरेडी ऍड असेल, सो इथे B2H6 ऍड होणार. ओके, इथला जो B2H6 आहे तो इथे ऍड होणार. ओके, सॉरी इथे, आणि जो हायड्रोजन आहे तो इथे शिफ्ट होणार. कंटिन्युअसली आपण ही चेंज करत गेलो की आपल्याला लास्टला स्ट्रक्चर मिळतं जे आपण म्हणलो होतो ट्राय अल्किल बोरेन. ओके, इथे जो पार्ट दिलाय तो आपल्याला जे स्ट्रक्चर मिळणार आहे तो ट्राय अल्किल बोरेन, या टाईपचं स्ट्रक्चर आपल्याला मिळणार आहे. 11 मधली ही रिॲक्शन बघून ठेवायची, नसन समजली ओके मला सांगा, मी तुम्हाला परत एकदा ही शो करेल. बट 11 मधला पार्ट बराचसा सिम्पल पार्ट आहे जो आपल्याला रिपीट झाला असेल मे बी किंवा नसेल झाला. मी न्यू साठी बोलतोय. मी शिकवलेला पार्ट मे बी 70% मुलांच्या डोक्यात असेल, नसेल तर मला टेस्टमध्ये तो रिपीट होईलच. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मला सांगा. नाव आजचा जो पार्ट जो आहे त्यामध्ये फ्रॉम अल्किल हॅलाइड ही आपली मगाशी सांगितली त्याप्रमाणे अल्किल हॅलाइड प्लस बेस गिव्स ॲज अल्कोहोल. ती सिंपल रिॲक्शन असेल. बेस बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रोजन ऑफ अल्किन, ही रिॲक्शन आपण मार्कोनिकॉफ रूल मध्ये बघितली. यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला हे असं सांगतात की 11 मधला पार्ट आहे अनदर थिंग आहे, हा जो पार्ट दिलेला असतो 11 पॉईंट अनदर थिंग, हे नीट JEE CET साठी पार्ट आहे. तुम्हाला ही रिॲक्शन द्यायची आहे, याचा अर्थ तुम्हाला इथे फक्त काय यूज करायचं, सल्फ्युरिक ऍसिड आणि हायड्रोजन सल्फेट. ओके, अल्किन घ्या म्हणजे CH2 सॉरी अल्किन घ्या किंवा इथिन घ्या. इथिन घेतलं की सल्फ्युरिक ऍसिड ऍड करा. सल्फ्युरिक ऍसिड टाकलं की तुम्हाला हायड्रोजन अल्किल हायड्रोजन सल्फेट हा पार्ट मिळेल. आता त्यानंतर विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स ॲज अल्कोहोल. ही जी रिॲक्शन आहे मी पेपर नंबर 3 मध्ये टाकली होती, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आय थिंक सो. ओके, तुम्हाला आठवत असेल तर 2 मार्कचा क्वेश्चन होता, थर्ड और फोर्थ आय थिंक. ओके, ही रिॲक्शन होती सिंपल, अल्किन सल्फ्युरिक ऍसिड आणि तुम्हाला H2SO4 ऍड करायचा होता, अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार. त्यानंतर हायड्रोलिसिस करताय. हायड्रोलिसिसचा अर्थ असतो H3O प्लस तुम्ही फक्त लिहा किंवा H प्लस लिहा, तुम्हाला अल्कोहोल मिळेल. ओके, 11च्या रिॲक्शन आहे 15.4 चॅप्टर, याचा अर्थ हायड्रोकार्बन चॅप्टर. ओके, त्यामध्ये या रिॲक्शन चेक करून घ्या. मार्कोनिकॉफ रूल, सेटझेप रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल, हे रूल कंटिन्युअसली ठेवा व्यवस्थित, कारण ते तुम्हाला यूज करायचे. ओके, सेटझेप इलिमिनेशन बद्दल मी हायड्रोजन हॅलाइड मध्ये बोललोय, हायड्रोजन या हॅलोजन कंपाऊंड मध्ये बोललोय. अदर दुसरा कोणाला काही प्रॉब्लेम असेल पण की कार्बोनिल कंपाऊंड नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड हा पार्ट येईल, याच्यामध्ये C डबल बॉन्ड असेल. ऍसिड पार्ट आहे, कुठलाही ऍसिड घ्या काही प्रॉब्लेम नाही, त्या ऍसिड मध्ये COH ग्रुप हा लास्टली प्रेझेंट असेल, कोणत्या तरी एंडला प्रेझेंट असेल. याचा अर्थ जो OH ग्रुप आहे तो कंपल्सरी सेम असेल लास्टला म्हणजे एंड पार्टला. त्यामध्ये त्याच्यामध्ये कुठलाही ओके LiAlH4 असेल, NaBH4 असेल किंवा कुठलाही रिड्युसिंग एजंट टाकला. ओके, शक्यतो लिथियम अल्युमिनियम हायड्राइडच असेल, कारण हाच फक्त शक्यतो ऍसिडला डायरेक्टली आणि इझिली रिडक्ट करतो. तर ज्यावेळेस ऍसिड या ग्रुपला रिडक्ट करतोय त्याचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोल मध्येच होईल. रिझन OH हा म्हणजे COH हा ग्रुप टर्नला असतो, एका एंडला असतो. तसाच OH हा ग्रुप कोणत्या तरी एंडला येणार. ओके, एक तर राईट साइड और लेफ्ट साइड, त्या एंडला आल्यानंतर तो कोणत्या तरी एकाच कार्बनला ऍड असेल ज्याला एकच R ग्रुप ऍड असेल. सो येणारा कंपाऊंड पण ऍक्च्युअली प्रायमरी अल्कोहोलच असेल कंपल्सरी. ओके, लिथियम अल्युमिनियम हायड्रोजन कुठलाही ऍसिड असू, जर तुम्हाला लिथियम अल्युमिनियम हायड्राइड टाकला ऍसिड मध्ये तर तुम्हाला येणारा प्रोडक्ट हा कंपल्सरी प्रायमरी अल्कोहोल असेल. नाव रिडक्शन समजतंय तुम्हाला नक्की ना, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे तुम्ही ज्या डेफिनेशन करेल असेल त्या, ऑक्सिडेशन म्हणजे मी म्हणतो लॉस ऑफ हायड्रोजन, तर तुम्ही म्हणणार ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, डझंट मॅटर. त्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं ध्यानात ठेवता येईल तसं ठेवा, डझंट मॅटर. ओके, आता इथं जो नेक्स्ट पार्ट आहे जो कॅटालिटिक हायड्रोजनेशन गिव्ज अ प्रायमरी अल्कोहोल. कॅटालायटिक हायड्रोजनेशन म्हणजे हे जे आहेत H2 यांचं ऍक्च्युअली डिस्ट्रीब्युशन होतं, हे हायड्रोजन ब्रेक होतात, कॅटालाइट होतात. निकेल PD हे कॅटलिस्ट आहे. जर आपण हायड्रोजन किंवा कुठलाही इलिमेंट बाय युझिंग कॅटलिस्ट ऍड करत असू किंवा विदाऊट त्या कॅटलिस्ट जर तो ऍड होत नसेल तर त्याला कॅटालायटिक रिॲक्शन
हायड्रोजनेशन म्हणत किंवा रिएक्शन म्हणत नाही. इथं कॅटलिस्टची गरज आहे. कॅटलिस्ट असल्याशिवाय ही रिएक्शन फॉलो होत नाही. कॅटालिटिक हायड्रोजनेशन H2 हा तुमचा कॅटलिस्ट आहे. निकेल और पीडी कुठलाही टाका किंवा प्लॅटिनम असतो पीटी. हिट दिली H2 ची रिएक्शन होते, पण ही रिएक्शन प्रॉपर कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला या दोन्ही स्टेप क्लिअर करायला लागतात. ऍसिड प्लस अल्कोहोल करा तर इस्टर होईल. ही स्टँडर्ड रिएक्शन आहे. कुठेही तुम्ही ऍसिड आणि अल्कोहोल ऍड केलं की होणारं कंपाऊंड कंपल्सरी ऍसिड असेल. त्यामध्ये तुम्ही काही कंपाऊंड कॅटलिस्ट ऍड करा नका करू, डझंट मॅटर. ऍसिड प्लस अल्कोहोल गिव्हज ॲज इस्टर. H2O तुमचा बाहेर पडेल. इथला इस्टर तुम्ही इथे यूज करताय. ओके, इस्टर यूज केला त्याच्यामध्ये H2 ऍड करताय. H2 ऍड केल्यानंतर काय होईल, हा आर ग्रुप ब्रेकेबल होईल. हा आर ग्रुप इथून ब्रेक झाला की H इथे ऍड होईल. ओके, पण आर ग्रुप जाताना नुसता आर ग्रुप कधी बाहेर जाणार नाही, तो ऑक्सिजन सहित जाईल. सो आरओ हा इथे बाहेर पडलाय, दिघा आरओ. इथला एक हायड्रोजन त्याला ऍड झाला, आरओ एच तयार झाला. इथे RCO राहिलाय, त्याला इथला एक हायड्रोजन ऍड झाला की तुमचा OH म्हणजे काय होईल, R-CH2OH, 2 अल्कोहोल मिळतील. सिंपल रिएक्शन आहे. फक्त ध्यान ठेवा, ऍसिड मध्ये जर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड टाकला की प्रायमरी अल्कोहोल्स मिळणार आहे. याचा अर्थ OH ग्रुप कोणत्या तरी एंडला प्रेझेंट असेल. नंबर 1. नंबर 2, जर अल्डिहाइड आणि कीटोन असेल, अल्डिहाइड असेल आणि जर तुम्ही लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरत असाल तर येणारा कंपाऊंड हा प्रायमरी अल्कोहोल असेल. पण जर तुम्ही कीटोन यूज करत असाल तर येणारा कंपाऊंड हा तुमचा सेकंडरी अल्कोहोल असेल. गिग्नार रिएजंटच्या बाबतीत ते अदर पार्ट्स आहे. फॉर्माल्डिहाइड मध्ये गिग्नार रिएजंट यूज केला तर प्रायमरी अल्कोहोल मिळेल. जर तुमच्याकडे अल्डिहाइड प्रॉपर ऍसिड अल्डिहाइड वगैरे या टाईपचं कंपाऊंड असेल, तुम्ही जर त्याच्यात गिग्नार रिएजंट यूज केला तर त्याच्यापासून तुम्हाला मिळेल सेकंडरी अल्कोहोल. आणि जर तुम्ही कीटोन यूज केला तर तुम्हाला मिळेल टर्शियरी अल्कोहोल. कारण एक आर ग्रुप जो गिग्नार रिएजंट मध्ये आहे तो ऍड होतो. दॅट्स वाय त्याची प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी या टाईप मध्ये शिफ्टिंग होते. ओके, दुसरा काही पार्ट कोणाला कळला नाही असं कोणी पॉईंट